वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. 32वा श्लोक यात आपलाचा. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढास्तान् विद्धि नष्टान चेतसः. आतापर्यंतच्या वर्णनात भगवंतांनी केलेलं आहे किंवा कर्मबंधनातून मुक्त होण्याकरता उदासीनता पाहिजे, दोषदृष्टी रहित पाहिजे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आणि सगळी कर्मे श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंताला अर्पण केली पाहिजे. त्याच्या पुढे सांगता येतात ते की जे असं करत नाहीत, काय करायचं ते सांगितलं, पण जे करत नाहीत त्याच्याकरता पण त्यांनी सूचना दिलेली आहे. ते म्हणतात की अरे जी माणसं माझ्यावर दोषारोप करतात की मी बरोबर सांगत नाहीये, ममता आशा सोडणे काय अशक्य आहे, भगवंत काय सांगतात सोडा सगळं म्हणून कसं शक्य आहे, अशा रीतीने माझ्यावर दोषारोप करतात जे भगवंतावर, आणि त्याच्याप्रमाणे वागत नाहीत. आतापर्यंत काय सांगितलं त्याप्रमाणे त्यांना मूर्ख म्हणलं भगवंतांनी. इथे मूर्ख आहेत, अचेतसा मूर्खाच्या दृष्टीने शब्द आहे तो सारा. आणि त्याला ज्ञानातून मुकलेले आहेत, म्हणजे ज्ञान मिळत नाही त्यांना काही. जे खरं ज्ञान भगवंतांनी आतापर्यंत जे वर्णन करून सांगितलं ते खरं ज्ञान आहे, ते परमात्मा स्वरूपाचं ज्ञान खरं. बाकी सगळं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या सत्य, त्या त्यांना ज्ञान मिळत नाही आणि त्यामुळे ते नष्ट झाले असं समज, म्हणजे असून नसल्यासारखेच. जे नशिबाने मानव देह मिळालेला आहे तो परमात्मा प्राप्ती करता मिळाला आहे, पण हे त्यांना समजतच नाही. त्यामुळे ते आशा आकांक्षा ठेवून जगतात, वासनांवरती जगतात. म्हणजे काय, ते नष्ट झाले म्हणजे काय, न जगल्यासारखेच आहे. आणि ते काय पुन्हा पुन्हा त्या चक्रात अडकणार आहेत, ते काय सुटणार नाहीत. तेव्हा माझं म्हणणं जे ऐकत नाही, आतापर्यंत सांगितलं जे ऐकत नाही ते नष्ट झालेले, अज्ञानी झालेत असं समज, असं भगवंत म्हणतात. 33व्या श्लोकात सांगितलंय पुढे त्यांनी त्याचं मूळ कारण दिलं त्या सगळ्या प्रकृतीचं. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतीम यान्ति भूतानि निग्रह किम करिष्यति. आता या सगळ्या असं का वागतात लोक, त्याचा खुलासा करतात भगवंत. ते म्हणजे की सगळे प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, ज्याची त्याची जशी प्रकृती असेल तसं तसं तो वागणार. आता प्रकृती कशी बनली तर पूर्वजन्माच्या कर्मामुळे बनलेली, त्यामुळे त्या प्रकृतीप्रमाणे तो वागत जाणार. हे आपल्या स्वभाव म्हणून त्याला पण म्हणतो स्वभाव दुरती क्रमा, की स्वभावाला काय उत्तर नाही, स्वभावाप्रमाणे माणसं वागत राहणार. तिथं कळलं पटलं ते त्या स्वभावाप्रमाणेच वागत राहणार असं आपण म्हणतो. तसेच या ठिकाणी सांगितलं त्यांनी की ते स्वभावाच्या अधीन काम करतात. आणि मग ज्ञानी माणसं सुद्धा, ज्याला ज्ञान मिळालेलं सगळं, जे पुढच्या प्रगतीच्या मार्गावर आहेत, परमात्मा प्राप्तीच्या दिशेने प्रगती करतायत, ते म्हणजे ज्ञानी, ते सुद्धा त्यांच्या स्वभावानुसार काम करतात. पण कसं दोघांच्या काम करण्यातला फरक आहे. स्वभावातला काम करतात, ज्ञानी जे काम करतात ते कर्मयोगाच्या भूमिकेतून करतात. कुठली आशा आकांक्षा ममता अहंकार न ठेवता परमात्मा प्राप्ती करता काम करतात. म्हणजे अज्ञानी आहेत, ते आपल्या कामना पूर्ण होण्याकरता काम करतात. मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून मी कर्म करतो. त्या भगवंत म्हणून की दोन्ही माणसं त्यांच्या स्वभावाप्रमाणे काम करणार आहेत. मग तिथं हट्ट कशाला करायचा, चालू द्या त्या स्वभावाप्रमाणे, आणि ते करणारच आहेत. उगीच मी स्वभावाच्या विरुद्ध काम करतो असं म्हणण्याचं कारण काही नाहीये. आणि सांगायचं कारण असं की अर्जुनाचाच मुद्दा आहे तिथे पुन्हा, की अर्जुन योद्धा आहे, आयुष्यभर युद्धच केलं त्यांनी, त्याचा स्वभाव आहे, त्याची प्रकृती आहे, युद्ध करणं ही त्याची प्रकृती आहे. मग त्यांनी युद्ध करायला पाहिजे, प्रकृतीप्रमाणे काम करायला पाहिजे. फक्त कसं करायचं ते आशा ममता फलाशा हे सोडून करायचं, पण कर्म तर करावंच पाहिजे. अर्जुन मग कर्म सोडत होता, मी नाही कर्म करणार म्हणून भगवंत म्हणते तिथे हट्टीपणा कशाला करतो तू असं त्यांना म्हणायचं. हट्ट कसं, मी कर्म करणार नाही असं हट्ट कशाला करतो, युद्ध करणार नाही हट्ट करू नकोस, तुझ्या प्रकृतीप्रमाणे तू युद्ध करणारच आहेस. हे भगवंत सांगूनच टाकतात, तुला ते करायचंच आहे, किंवा तू करणारच आहेस ते युद्ध. फक्त आता करणार नाही असं हट्टीपणा करतोय. पण सगळ्याच गोष्टी ज्ञानी किंवा अज्ञानी आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे कर्म करतात, तेव्हा तू कसं असं तुला पण ते कर्म करायचंय.
मी कर्म करणार नाही किंवा युद्ध करणार नाही असा हट्टीपणा करू नको. हाच मुद्दा या ठिकाणी भगवंतांनी त्याला स्पष्ट केलेला आहे. आणि ते आपल्याकरता पण आहे की अगदीच हट्टीपणा करायचं नाही, कर्म करायचंच आहे. फक्त मग तुम्ही अज्ञानी माणसाला करायचं का ज्ञानी माणसाला करायचं ही निवड तुम्ही करू शकता. भगवंतांनी सोबत ज्ञानी माणसाला करा. आशा, ममता, आकांक्षा, फलाशा सगळं सोडून करा. ते बघायचं आपल्याला माहिती की विश्वामित्र एवढे तपस्वी, ते खरे क्षत्रिय, पण त्यांनी ब्राह्मण्याचा स्वीकार केला, सगळी साधना केली, एवढे ऋषी झाले. पण मेनकेच्या पुढे पुन्हा ते प्रकृतीवरच गेले त्यांच्या. पण त्याच्या उलट शुक हा वैराग्यपूर्ण होता अगदी. त्यामुळे त्याचा निग्रह हा त्याची प्रवृत्ती होती, म्हणून रंभा देखील त्याचा निग्रह मोडू शकले नाही. इतके दोन उत्कृष्ट उदाहरण या संदर्भातले की प्रकृतीप्रमाणे माणसं काम करतात आणि त्याच्याप्रमाणेच करायला पाहिजे त्यांनी. 34वा श्लोक आहे आज. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनो. आता या ठिकाणी विषय तोच चाललेला आहे, इंद्रियांचे विषय त्याच्या मागे लागणारं मन, असा सगळा विषय चाललेला आहे. त्या ठिकाणी भगवंतांनी राग आणि द्वेष हे दोन शब्द आणलेले आहेत. इंद्रिय आपापल्या विषयाकडे जातात, जसे डोळे पाहण्याकडे जातात, कान श्रवण करत जातात, हे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती. तर त्याच्यामध्ये प्रीती आणि द्वेष, राग आणि द्वेष म्हणजे कसं, पतंजलीने पण राग आणि द्वेषाला क्लेश म्हटलेलं आहे. राग म्हणजे काय, एखादी चांगला अनुभव आला की आपल्याला पुन्हा घ्यावासा वाटणं म्हणजे राग. म्हणजे पण अनुभव घ्यायचा आणि त्याच्या मागे जायचं पुन्हा, मग राग आला, त्याला राग म्हटले. राग म्हणजे क्रोध नाही या ठिकाणी. आणि द्वेष म्हणजे काय, एखादा अनुभव वाईट आला तर आपल्याला नको वाटतं, आपण त्याचं दूर पळायला लागतो, त्याला द्वेष म्हणतात. सुखानुषयी रागा, दुःखानुषयी द्वेषाची पतंजलीने पुढे त्याची व्याख्या केलेली नंतर. तर तेच रागद्वेष दोन्ही आहेत. आपले जीभ इंद्रिय, काही चांगलं खावं असं वाटलं, ते चांगलं खाल्लं तर मग आणखी खावंसं वाटतं, म्हणजे तो राग आला. किंवा कडू कडू लागलं काहीतरी, मग नको वाटतं आपल्याला, फेकून द्यावं लागतं सगळं, म्हणजे तो द्वेष आला. तेव्हा हे रागद्वेष असतातच, भगवंत म्हणतात की ते असतातच. इंद्रियांच्या विषयात राग आणि द्वेष असतातच, ते नैसर्गिक आहे म्हणतात ते. पण माणसाने या दोन्हीच्या आहारी जाता का, मनाने त्यांच्या मागे जायला नको, मनाने त्याच्या बाजूला जायला पाहिजे. कारण हे दोन्ही कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. या दोन्हीच्या मागे गेलं की कल्याण होतच नाही. जे चांगलं असेल त्याच्या मागे मागे जातात, नसेल तर लांब पडायला लागतं. पण शेवटी धावपळ चालूच आहे, आणि त्यामुळे त्याला मुक्ती नाही, कल्याण होत नाही त्याचं. त्यामुळे कल्याण मार्गातले दोन्ही अडथळे किंवा विघ्न आहेत, आणि त्याला आपण ओलांडून पलीकडे गेलं पाहिजे, त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे, असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात. त्यांनी पुढच्या याचा काही विचार करायचा नाही. त्यामुळे हे रागद्वेष सोडून सगळी कर्म करायची, आणि कर्म करतानाच हे रागद्वेष सोडून सगळी कर्म करायची. आधी सांगितलेलंच आहे वर्णन फक्त कशी करायची, त्यात आणखीन ह्याचा भर टाकलाय की रागद्वेष सोडून त्याच्यापेक्षा पलीकडे जायला पाहिजे, आपण त्यात अडकून राहायला नको, असं नाही सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकात आणखीन एक नवीन मुद्दा त्यांनी मांडलाय, तो पण समजून घेण्यासारखा आहे. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आता या पुढे पुन्हा धर्म शब्द आलाय. धर्म म्हणजे आपण नियत कर्म जे आहे त्याला धर्म म्हटलेलं आहे. आज जे प्रचलित धर्म आहेत ते काही त्यावेळेला नव्हतेच ना, त्या धर्मशब्द त्या अर्थाने नाहीच येतो. त्यामुळे आपलं नियत कर्म आहे आपण स्वीकारलेलं, त्याला त्याने धर्म असं म्हणतात. आणि मग श्रेयान स्वधर्म विगुण म्हणजे आपला धर्म जो आहे, जो काही निवडलेला असेल तो कदाचित इतरांच्या धर्मापेक्षा कमी प्रतीचा असेल, विगुण तरी तो सोडता कामा नये, हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा मांडलाय. म्हणजे आपल्याला एक उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. किंवा आपले बस म्हणून प्रवास करतोच नाही, चालक आहे आणि वाहक आहे. चालक चालवचं काम करतो, वाहक तिकडे देणं वगैरे सगळं नियंत्रण करतो.
पण समजा चालकाने विचार केला की काय मला जरा रिस्क आहे चालवायची बघा, अपघात झाला काय, त्यापेक्षा वाहकाचं काम बरं आहे, मागे बसले बसले नुसते पैसे घ्यायचे, तिकीट द्यायचे, ते चांगलं आहे. मी मग वाहकाचा धर्म चांगला आहे असं जर चालकाला वाटायला लागलं, तर तो त्या धर्मात गेला तर काय होईल, त्याला काय हिशोब करता येणार नाही, सगळ्या चुकावून बसतील. किंवा वाहकाला वाटलं की कुठे हिशोबाची कटकट, त्यापेक्षा चालक बरं आहे, इकडून तिकडे नेऊन ठेवली गाडी की तो मोकळा झाला, चालकाचा धर्म चांगला आहे, परधर्मात सनुष्ठित, दुसरा तो चांगला असं वाटलं आपल्या धर्मापेक्षा, आणि तो जर चालकाच्या गादीवर जाऊन बसला तर काय होईल बघा. म्हणून म्हटलं की परधर्म भयावह, जो आपला धर्म नाही तो भयावह आहे. आता शाळेतल्या शिक्षक आणि सैनिकाचा धर्म काय, युद्ध करणे सीमेवर जाऊन, आणि शिक्षकाचा धर्म काय, शाळेतल्या मुलांवर संस्कार करणे. पण एकमेकांनी दुसऱ्याचा धर्म स्वीकारायचं घेतलं तर काय गोंधळ होईल बघा. सैनिक शाळेत जाऊन काय करणार, शिक्षक सीमेवर जाऊन काय करणार, परधर्म भयावह. म्हणून हे छान मुद्दा या ठिकाणी मांडला की आपला जो धर्म आहे तो आपण केला पाहिजे, तो इतर धर्मापेक्षा कदाचित कमी असेल किंवा आपल्याला वाटत असेल की कमीपणाचा आहे म्हणून, पण जो आहे तो करणं तर जास्ती चांगला आहे, तो श्रेयस्कर आहे असंच या ठिकाणी त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून साहजिक अर्जुनाचा तोच मुद्दा आला पुन्हा की अर्जुनाचा धर्म योद्धा आहे, युद्ध करण्याचा धर्म आहे, आणि तो संन्यास घेऊन म्हणत होता, भिक्षा मागून म्हणत होता. संन्यास म्हणून भिक्षा मागणं हा काही त्याचा धर्म नाहीये, तो त्याला त्यावेळेस चांगला वाटत होता की तो चांगला आहे युद्ध करण्यापेक्षा. पण भगवंत म्हणत की परधर्म भया, तिथे जाऊ नको, तुझं जे धर्म आहे तेच तू कर. आणि ते मागे असं म्हटलं की त्याचप्रमाणे प्रकृतीप्रमाणे आहे, त्या तू करणारच आहेस तू. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये भगवंत तर म्हणतात की मरण पण श्रेयस्कर आहे, की आपला धर्म पाळत असताना मरण आलं तर श्रेयस्कर येते दुसऱ्याचा धर्म पाळण्यापेक्षा. पण दुसऱ्याचा धर्म पाळू नका हाच महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. ठीक आहे, आपण थांबू इथे. हरिओम.